भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील संत तुकाराम सभागृह येथे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संत तुकाराम महाराज जयंतीचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी अध्यक्षस्थानी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयकृष्ण फेंडरकर तर प्रमुख उपस्थितीत महिला व बाल कल्याण सभापती स्वाती वाघाळे, जिल्हा परिषद सदस्य मनीषा निंबारते, माजी सभापती प्रणाली सार्वे, सरपंच वर्षा रेहपाडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक उमराव आठवडे, रामदास सार्वे, माधव भोयर इत्यादी मान्यवर उपस्थित होती। यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकू व वाण वाटप करण्यात आले। या मेळाव्या प्रसंगी प्रास्ताविक प्राध्यापक उमेश सिंगनजुडे, संचालक स्मिता सिंगनजुडे यांनी तर उपस्थितांचे आभार उमराव आठवडे यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। आपल्याला आपल्या घराची उंबरण्याच्या पलीकडे जाऊन या सर्व गोष्टींचा सामना जेव्हा आपण करू तेव्हाच आपण खरं जीवन आपल्याला जगता येईल। आणि हे सर्व करत असताना आपल्या घरामधली शांतता राखून आपल्या घरामध्ये शांतता राखण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे। आपल्या घरामध्ये शांतता राखून बाहेरच्या जगाचा सामना आपल्याला करता आला पाहिजे, हेच जीवनाचं खरं सार आहे। एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगते आणि माझे 2 शब्द इथे संपवते। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते। आमच्यामुळे थोडा वेळेने झाला कार्यक्रमाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। धन्यवाद। आम्हाला ही जागा दान दिली आणि त्या जागेवर आदरणीय आपल्या क्षेत्राचे आमदार साहेब आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांनी आपल्याला सुरुवातीला 20 लाख म्हणाले होते, पण आम्ही 20 लाख नाही घेतला, 30 लाख रुपये पैशातून घेतलेला आहे आणि 30 लाखाची वास्तू ही तयार होत आहे। आणि त्याच्यातही सुद्धा आता काही निधी कमी पडलेला आहे असं मानण्यात येत आहे। तेही आम्ही वाढवू आहे आणि याचा लोकार्पण सोहळा आपण निश्चितच मार्च महिन्यामध्ये एक तारीख ठरवू आणि मार्च महिन्यामध्ये अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला सहयोग असाच मिळत राहू। आपल्या महिला भगिनींनी सुद्धा जास्तीत जास्त संख्येने यावं, पुरुष वर्गाने सुद्धा आलं पाहिजे। म्हणजे अशा प्रकारचे वाक्य वक्ते आपण आणतो ज्यातून आपला समाज जागृती होईल आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत राहू। आणि त्यानिमित्त शेवटचं वाक्य की चिडून घ्या आणि गोडगोड बोला। आजचा मकर संक्रांतीचे दिवस आहेत म्हणून सर्वांनी चांगले आपण एकमेकांचे संवाद साधूया, जोडूया आणि समाजाची अशी उन्नती होईल एकमेकांचा एकरूप उपयोग करू। पण या मनीषा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून माननीय तुकाराम महाराजांसाठी नम्र करतो आणि आपले 2 शब्द या ठिकाणी बंद करतो। जय हिंद, जय भारत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।